सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। उल्हासनगर मध्ये विषारी वायूंची 100 नागरिकांना बाधा। आज सकाळच्या सुमारास उल्हासनगर मधील अशोकनगर, रेणुकानगर, वडोलगाव, गुरुदास टॉवर आणि स्टेशन रोड परिसरात 100हून अधिक नागरिकांना विषारी वायूची बाधा झाली। वालधुनी नाल्यात विषारी रसायन टाकल्याने नागरिकांना उलट्या, डोळे जळजळणे, श्वसनाचा त्रास, मळमळणे आदी त्रास होऊ लागल्याने त्यांना सेंट्रल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणाचा उल्हासनगर पोलीस तपास करीत आहेत। आतापर्यंत एकूण 81 रुग्ण आपल्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले गेलेले आहेत। त्याच्यापैकी 9 लोकांना आपण ॲडमिट केले, बाकीचे सगळे अंडर ऑब्झर्वेशन आपण त्यांना निरीक्षणाखाली ठेवलेले आहे। आल्याबरोबर सर्वांना तातडीने औषधोपचार सुरू केलेले आहेत। सेंट्रल हॉस्पिटलमधले सगळे डॉक्टर्स उपचारासाठी उपलब्ध आहेत। काही खाजगी डॉक्टर्स पण स्वतःहून मदत म्हणून इथं आलेले आहेत आणि उपचार सुरू आहेत। आतापर्यंत कुठलाही रुग्ण हा अत्यंत सिरियस किंवा असं नाही आहे। सर्व रुग्ण हे स्टेबल आहेत आणि उपचार सुरू आहेत। वायू प्रदूषणामुळे केमिकलचं सांडपाणी टँकरच्या माध्यमातून या उल्हासनगर शहरामध्ये नाल्यामध्ये सोडलं जातं। गेल्या अनेक वर्षापासून सोडलं जातं। आमच्या अनेक तक्रारी आहेत। जे केमिकल कुठल्याही कामाचं नसतं, जे खराब केमिकल आहे त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी काही कंपन्या त्यांना पैसे देतात आणि ते ठेके इथले काही ठेकेदार घेतात आणि त्यांचे टँकर चालतात। त्या टँकरच्या माध्यमातून ते टँकर या इथे कुठे आउटसाइडला उभे करतात। नाल्यामध्ये ते रात्री 3-3:30 वाजता सोडले जातात आणि त्यामुळे वायू प्रदूषण होतं। डॉक्टर अशोक प्रधान आणि डॉक्टर नरेश चंद्र यांच्या नागरी सत्काराचे आयोजन। शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य अशोक प्रधान आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर नरेश चंद्र यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते। गुरुवर्य गौरव समिती कल्याण यांच्या वतीने सोमवार 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता आचार्य आत्रे रंगमंदिरात हा सत्कार करण्यात येणार आहे। यावेळी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजन वेलुकर आणि माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख हे उपस्थित राहणार आहेत। विजेचा शॉक लागून कर्मचाऱ्याचा मृत्यू। डोंबिवली पश्चिम येथील ह प्रभाग कार्यालयाजवळील विजेच्या खांब्यावर काम करीत असतानाच राजू तांबे या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे। उल्हासनगर मधील रमाबाई आंबे डफर नगरात राजू राहत होता। गेल्या 3 महिन्यांपासून सब कंत्राटदार शांताराम मेहता यांच्याकडे तो कामाला होता। राजूचे 2 वर्षापूर्वीच लग्न झाले असून त्याच्या पश्चात पत्नी आणि 6 महिन्याचा मुलगा असा परिवार आहे। राजूच्या कुटुंबियांना 2 लाखाची आर्थिक मदत आणि पत्नीला नोकरी मिळावी अशी मागणी उल्हासनगर बसपाचे पदाधिकारी संदीप गायकवाड यांनी केली आहे। राजू तांबे म्हणून आमच्या जिल्ह्यात उल्हासनगरचे रहिवासी आहेत। ते कॉन्ट्रॅक्टरमध्ये MSCBचे काम करत होते। अचानक त्यांचा जो या ठिकाणी अपघात झाला, सामाजिक दृष्टिकोनातून सर्व या ठिकाणी एकत्र झालो नागरिक। आमचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी जो काही अपघात झाला आहे त्याच्या परिवाराला, त्याच्या फॅमिलीला, त्याची जो मिसेस आहे त्यांना महापालिकेची जर चूक असेल तर महापालिकेवर कामावर रुजू करून घ्यावे किंवा MSCBची चूक असेल तर MSCB बोर्डात रुजू करून घ्यावे अशी ही एक मागणी आमची प्रमुख आहे। जर आमच्या मागण्या मंजूर नाही झाल्या किंवा आम्हाला या ठिकाणी आश्वासनाचं त्यांनी जर लेटर नाही दिलं तर आम्ही डेड बॉडी ताब्यात घेणार नाही। आम्ही शासनाला कळकळीची विनंती करतो की हा जो चुकून अपघात झाला आहे या अपघाताची जबाबदारी घ्यावी, त्यांच्या पत्नीला तत्काळ कामावर रुजू करून घ्यावे। पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी झाडे लावा, विद्यार्थ्यांनी दिला संदेश। कल्याण येथील गोदरेज हिल परिसरात असलेल्या ट्री हाऊस स्कूल या शाळेच्या विद्यार्थ्यांनी झाडे जगवा, प्रदूषण टाळा असा संदेश प्रोजेक्टरच्या माध्यमातून दिला। पर्यावरणाचे संरक्षण करा, पाणी व्यर्थ घालवू नका, वन्य प्राण्यांवर दया करा, जलचर प्राण्यांना त्रास देऊ नका। विविध प्रकल्पातून त्यांनी हे साकारले। पर्यावरणाच्या बाबतीत विद्यार्थी जागरूक झाले असून प्रोजेक्टरच्या माध्यमातून लोकांनाही सांगत आहेत असे शाळेच्या शिक्षकांनी सांगितले। आमचं मुख्य ध्येय आहे की हे आपलं भारताचं जे एन्व्हायरमेंट आहे त्याला आम्हाला वाचवायचं आहे। तर आम्हाला हे सांगायचं की जास्त झाडं लावा, पोल्युशन कमी करा आणि पाणी आणि जे ऊर्जा आपण उत्पन्न करतो तर पाणीचं वेस्टेज नाही व्हायला पाहिजे। ऊर्जा नॉन कन्व्हेन्शनल वेमध्ये घ्यायला पाहिजे। जेवढं पाहिजे तेवढं आपलं देशाची प्रगती हो, त्यामुळे आपण तेवढा प्रयत्न करायचा। तर लहान मुलांपासून आम्ही ही लेसन मोठ्यांना देऊ शकतो की त्यांना बी आता कळायला लागलं की किती आपलं एन्व्हायरमेंट इम्पॉर्टंट आहे, तर त्यांची
त्याची संरक्षण करायला पाहिजे. बिल्डरकडून फसवी सुरूच. कल्याणात फसवणुकीचा 10वा प्रकार. स्वस्त घराचे आमिष दाखवून नागरिकांची 1.5 कोटी रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी श्री साई एकविरा बिल्डर विरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत एव्हरेस्ट ओम साई, रिद्धी सिद्धी, गजानन आकृती, त्रिमूर्ती, स्वस्तिक, उमंग, ग्रीन सिटी यांच्या विरोधात महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हा 10वा गुन्हा दाखल झाला आहे. तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले. नमस्कार.